आपण थोडस इनो टाकूया. 10-8 मिनिटात आपला केक पण तयार होऊन जाईल. हॅलो फ्रेंड, मी आहे तुमची लाडकी महिमा. तुमचं रणखांबे ब्लॉग्स मध्ये स्वागत आहे. आज आपण छोट्या चुलीवर बनवणार आहे पार्ले बिस्किटचा केक. हे सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असतं. आता मी तुम्हाला सांगणार की पार्ले बिस्किटचा केक बनवायला काय काय घ्यायचं आहे. हे बघा, इथं पावडर आहे दुधाची, इथं पार्ले बिस्किट घेतल्या, इथं डेअरी मिल्क आहे 2. आपल्याला वरती डेकोरेशन करायला लागतील म्हणून. अजून इथं वेलची घेतली, अजून इथं पिठी साखर आहे, यो कलर आहे फूड कलर, यो इनो आहे, सोडा आहे, अजून यो बेकिंग सोडा आहे, अजून इथं गरम दूध घेतलेलं आहे. आता आपण सुरुवात करूया बनवायला. मित्रांनो, आता आपण बिस्किटला फोडून घेऊया आणि थोडस आपण चुरा करून घेऊया. आता मिक्सर मध्ये पावडर होत नाही. आपल्याला हे पटापट करायला लागल. आपली चूल विझली, नंतर मम्मी आल्यावर चुलीला पेटवल. पेटवून घेऊ. नंतर आपण पहिले हे करूया. बघू शकता की आता बिस्किटचा चुरा झालेला आहे. आता मम्मी याला मिक्सर मध्ये क्रश करून येते. मित्रांनो, आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ. अजून मिक्सरवर बारीक पावडर करू. टाकलेलं आहे. चला पावडर करून येते. मित्रांनो, तुम्ही घरी गॅसवर पण केक बनवला असेल, नाही तर फार फार चुलीवरती पण बनवला असेल. पण आज आपण छोट्या चुलीवरती बनवणार आहे पार्लेजीचा केक. बघू शकता की आता मम्मीनी पावडर केले. आता आणि आता आपण मस्तपैकी वाळू पण ठेवली, अजून ती गरम पण होते. आता आपण हे सगळं मिक्स करून टाकूया. इनो, पिठी साखर आहे, तोपर्यंत महिमा तू वेलची आहे ना, वेलची घे, कुटून घे. मित्रांनो, मी वेलचीला कुटते. तोपर्यंत मी सगळे टाकून देते आणि मिक्स करते चांगलं. आता मम्मी सगळे वस्तू मिक्स करणार. बघू शकतात की आता मी हे कुटले. पहिले आपण दूध टाकते. आता मम्मी ह्याच्यामध्ये दूध टाकते थोडस. थोडं थोडं टाकून द्यायचं. मम्मीने दूध आता टाकलेलं आहे. हो, जास्त नाही, एकदम थोडं थोडं करून. आता मम्मी मिक्स करते, चमच्याने म्हणजे की चांगल्यापैकी मिक्स व्हावं. हलवून घ्यायचं. मित्रांनो, आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं. नाही अजून गाठ्या गाठ्या जाम होतात. जेवढं पेटेल तेवढं आपला केक फुगून येईल चुलीवर. मस्त पैकी. आणि जरासा थोडस घालते अजून दूध, जास्त नाही, किंचित भर. आणि आपण फेटून घ्यायचं. आणि बाकीचे वस्तू आपण ह्याच्यात हळूहळू टाकून द्यायचे आणि फेटत राहायचं, जेणेकरून मस्त आपला केक फुगून होईल. पहिले आपण दूध पावडर टाकून देऊया. मित्रांनो, आता मम्मी दूध पावडर टाकते. पावडर थोडीशी टाकून. मित्रांनो, आता मम्मीने दूध पावडर टाकलेली आहे 1 पॅकेट. आता मम्मी
बेकिंग थोडासा सोडा टाकते. बेकिंग सोडा टाकते. एक चम्मच मम्मीने बेकिंग सोडा टाकलेला आहे. हो, त्याच्यानंतर आपण इनो इनो टाकूया. टाकायचा. ते पण हे सोलून घे आणि चांगलं पावडर करून दे मला. आपण थोडस इनो टाकूया जेणेकरून आपला केक मस्त पैकी फुगल. आता चला परत ह्याला एकजीव करून घेऊया. हे बघा, मग गाठी एक पण दिसली नाही पाहिजे. गाठी गेल्या ना तर आपला चांगला केक बनतो. अगं खायला पण चांगला लागतो. त्याच्यानंतर आपण थोडीशी साखर घालूया, जास्त नाही. ऑलरेडी बिस्किट आपलं भरपूर पार्लेजी बिस्किट गोड असतं, जास्त नाही टाकायची. थोडीशी आपण टाकून घेऊया. थोडीशी मम्मी पिठी साखर टाकून घेऊया, जास्त नाही. थोड्या थोड्या तुम्हाला गाठी दिसत असतील, पण आता ते जाणार. मित्रांनो बघू शकता की एकदम पातळ झालेला आहे. आता मम्मी भांड्याला लावून घेते. तेल टाकते जास्त. हा, म्हणजे कसं तेलाने जरा व्यवस्थित आपलं केक. मित्रांनो मम्मीने आता तेल टाकलेलं आहे. थोडस तेलकटपणा येतो केक मध्ये. बघा, थोडस किंचित आपण फूड कलर टाकूया, थोडस टाकूया. अजून या व्हिडिओला लाईक जास्त आलेच पाहिजे. आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. काढून घे. तोपर्यंत मी भांड्याला तेल लावून घेते. छानच आपण पहिलं तेल लावून घेऊया. मम्मी भांड्याला तेल लावते कारण की चिटकावं नाही केक. काढताना आपल्याला त्रास होऊ नये. हे बघा, वरपर्यंत आपण तेल लावून घेऊया. आपण चूल पण आता मस्त पेटलेली आहे. आणि थोडस फूड कलर टाकूया. थोडस मम्मी फूड कलर टाकते, म्हणजे कलरफुल दिसेल केक आपला. बघू शकता की आता मम्मी फूड कलर टाकते. मस्त पैकी आता हलवून घेऊया. आता मम्मी हलवून घेते. थोडा थोडासा ऑरेंज कलर मस्त ऑरेंज कलर आलाय. तेव्हा कसा छान दिसतोय कलर. आता आपली वाळू गरम झाली असेल. मस्त आपण तेल आता टाकलंय. आता आपण भांड्यामध्ये सगळं टाकून देऊया आता. हे बघा, एक नंबर. किती भारी झाले. आता मित्रांनो बघू शकता की आपला तवा पण गरम झाला. जो वाळू सुद्धा आपला पातळ तवा आहे. आता मम्मी ठेवते चुलीवर. आमच्या जवळ ते केकचं भांड नव्हतं म्हणून आम्ही या भांड्यावर केलं. त्याच्यात झाकण टाकलं आणि आता आपण थोड्या वेळ वेट करायचं. आपण चांगला जाळ लावूया, म्हणजे पटकन आपलं केक रेडी होईल. मित्रांनो लोक कुकर वरती करतात, नाहीतर कुणाच्या घरी ओव्हन असतो त्याच्यावरती करतात. पण आपण छोट्या चुलीवर करतो एकदम वेगळ्या पद्धतीने. अजून आपली वाळू पण गरम झाली असेल. 10-8 मिनिटात आपला केक पण तयार होऊन जाईल. मम्मी चांगला जाळ लावते म्हणजे की पटकन व्यायला. हे पण गरम झालं मस्त पैकी. आता होऊन जाईल केक.
मित्रांनो, आपला जाळ लागलेला चांगला आहे. आता मम्मी केकच्या झाकणावर इंगूर टाकते, जेणेकरून आपला केक चांगला फुगल आणि लवकर शिजल. इकडे इंगूर टाकून देऊया. मस्त पैकी आपले किती लाल आहे. लाल 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 केक लवकर आपलं रेडी होईल. आता मम्मीने टाकलेला आहे. जरा घेऊ थोडस मम्मी अजून टाकते. कसलं आता आपला केक लवकर शिजायचं. Ready. मग हो. मी तुम्हाला टेस्ट करून सांगणार की कसं झालंय. मित्रांनो, आपलं केक तयार झालेलं आहे. मम्मी झाकण काढून दाखव. हो, आता मी झाकण काढून दाखवते. हे बघा, बघ मस्त शकता की- झालंय आपला ऑरेंज केक. आता पार्लेजी. मम्मी आता ह्याला मी थंड पाण्यामध्ये ठेवते, कारण की एकदमच काढला तर हे जे तुकडे 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 होतात, होते. चिटकत ना, म्हणून मम्मी की काढून घेते हा टोपात. आता मी याला साईडला साईडला ठेवते. तोपर्यंत आपण एक डेअरी मिल्क अर्धे डेअरी मिल्क या डेअरी मिल्क डेकोरेशनला मधला ठेवू. आपण हे बाकीची 2 पीसेस काढून ठेवू त्या केक वर. लावायला असे, मग आपला केक लयच भारी दिसल. आज आपण डेअरी मिल्क क्रीम तयार करायची. हो. अरे प्रिंकल सेट. आता आपण ह्याला हलवायचं. एकदम चांगली क्रीम बनायला पाहिजे. मित्रांनो, आता आपण केक काढून बघूया की कसा झालाय. तर बघूया कसं झालंय. बघू शकता, मस्तच आपला केक झाला आहे. किती चांगला दिसतोय. मस्तच दिसतोय. कसं बघा, तुम्ही बघू शकता, मस्त पैकी स्पॉन्जी नरम नरम एकदम छान केक झालाय. आज सुंदर सुंदर पण दिसायला छोटासा मिनी केक. आज आपण हे बनवलेलं कॅडबरी आणि दुधाची थोडीशी पेस्ट, जेणेकरून आपल्याला मस्त फ्लेवर येईल. चला. आता मम्मी हो, टाकते. आता आपण थोडस आपण हे असं टाकून देऊया. मस्त पैकी त्याच्यामध्ये आता आपण त्याच्यामध्ये प्रिंकल्स टाकायचे. लावायचे. आता मम्मी प्रिंकल्स टाकते. आता मस्त पैकी स्प्रिंकल टाकून देऊया. आणि ह्याच्यावर 2 चॉकलेट. आणि त्याच्यामध्ये आपण चॉकलेट टाकूया. हे बघा मित्रांनो, कसं दिसतंय. छानच, एक नंबर. असं वाटतंय की आपण आणलाय, पण हे आपण छोट्या चुलीवरचा छोटा मिनी केक कसं गोल झालंय मस्तपैकी. आता मी तुम्हाला पटकन टेस्ट करून सांगते. आता मम्मी मला या ताटामध्ये काढून देते. ते वाला देऊ म्हणतं या टेस्ट करायला. बघा किती सॉफ्ट आहे. स्पंजी है ना. हा बाबू, कसं झालंय, खाऊन बघ. कसं झालंय. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा, चांगलं झालं. सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया, नवीन रेसिपी घेऊ. यो पहिला केक आपण छोट्या चुलीवरती बनवलेला. चला, आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.